नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. भैरवी सकाळी राधामामीजवळ येऊन म्हणते, मामी भात टाकलाय, फोडणीचं बघा तुम्ही. तितक्यात तिथे अशोक मामा येतात. भैरवी त्यांना विचारते, बाबा चहा ठेवू का तुमच्यासाठी? तेव्हा अशोक मामा म्हणतात, चहाचं राहू दे, आणि तू ऑफिसला जाणार आहेस आज? त्यावर भैरवी विचारते, तुम्ही नाही येणार आहे का? हे बघा, अर्धा दिवस तरी तुम्हाला यावं लागणार आहे. शिस्त म्हणजे शिस्त. त्यावर अशोक मामा हसू लागतात आणि म्हणतात, अगं मी पूर्ण दिवसच येणार आहे. अगोदर या आळशी मुलांना उठवतो. भैरवी बरं असं म्हणून तिथून जाते. तेव्हा अशोक मामा सगळ्यांना उठवू लागतात आणि म्हणतात, उठा रे, हे बघा 3 मनस्तेवर उठले पाहिजे. तेव्हा ईशा नीरा नाटक करू लागतात आणि म्हणतात, आजोबा पाय पोट सगळंच दुखतंय. तेव्हा अशोक मामा मात्र 1 2 3 असं काउंट करू लागतात. जेव्हा ते 3 म्हणतात तेव्हा सगळेजण खाडकन उठून बसतात. तेव्हा अशोक मामा त्यांना म्हणतात, बघा बघा जरा त्या मुलीकडे बघा, सकाळी सकाळी उठून ऑफिसला जायला तयारसुद्धा झाली. तेव्हा ते अनिशला विचारू लागतात, तुझं काय? त्यावर अनिश म्हणतो, मी वर्क फ्रॉम होम करणार आहे. त्यावर ते म्हणतात, चालणार नाही. ती भैरवी बघ ऑफिसला तयार होऊन निघालीसुद्धा. तू उठ आणि जा, तयारी कर, ऑफिसला जा. तेव्हा अनिश उठून आवरायला जातो. आता अशोक मामा इरा, ईशान आणि संयमीकडे येऊन म्हणतात, हे बघा मुलांनो, आता अभ्यास न करण्याची कारणं सगळी संपलेली आहेत. तेव्हा सगळ्यांनी सकाळी 8 वाजता उठून आंघोळ केली पाहिजे. आता शाळा सुरू झालेल्या आहेत. नियम म्हणजे नियम आणि शिस्त म्हणजे शिस्त. मुलं मात्र उठायला तयार नसतात. तेव्हा अशोक मामा विचार करतात की ही अशी उठणार नाही. तेव्हा ते त्यांच्या अंगावरचं पांघरून ओढून घेतात आणि त्यांना तिथून पळवून लावतात. आता इकडे देसाई म्हणत असतात, हे माझगावकर आपल्याला कामाला लावून स्वतः घरी निघून गेले. त्यावर सातपुते म्हणतात, मला वाटलं होतं की माझगावकर बदलतील, पण नाही. त्यावर देसाई म्हणतात, बदलतील आणि बदलावंच लागेल त्यांना. त्यावर सातपुते विचारतात, ते कसं? त्यावर देसाई म्हणतात, ते कसं आहे, त्यांच्या मुलाचे आणि सुनेचे गुलाबी दिवस सुरू असतील ना, तेव्हा त्यांच्या शिस्तीचा वैताग येईल, त्यांना त्रास होईल. तेव्हा जना म्हणतो, त्यात ती भैरवी एकदम हुशार आहे. ती यांना घोळात घेईल आणि स्वतःची सत्ता चालवेल, तुम्ही बघाच. तेव्हा सातपुते म्हणतात, खरं आहे, आता बघूया यांचे नियम कोण ऐकतं ते. त्यावर जना म्हणतो, आता यांच्या घरात रोज युद्ध सुरू होईल, ढिशक्याव ढिशक्याव. असं म्हणून सगळेजण हसू लागतात. तेव्हा देसाई म्हणतात, बरं आहे ना, त्या निमित्ताने त्या हिटलरची शिस्त पार मोडून काढतील. आता इकडे भैरवी ऑफिसला आलेली असते. तेव्हा बोंजाळे तिला चहा देतात. तेव्हा ती विचारते, बोंजाळे, तुमच्या भाचीचं पण लग्न होतं ना काल, कसं झालं? त्यावर ते म्हणतात, मस्त झालं मॅडम, पण तुम्हाला तुमच्या लग्नाच्या शुभेच्छा. त्यावर भैरवी म्हणते, थँक्यू व्हेरी मच, आणि सगळ्यांना म्हणते, चलो एव्हरीवन गेट बॅक टू वर्क, आणि ती तिच्या केबिनमध्ये जाऊ लागते. तेव्हा तिला गायधनी आवाज देऊन म्हणतात, 1 मिनिट भैरवी, आणि तिला गिफ्ट देऊ लागतात. ते बघून भैरवी म्हणते, बाप रे, एवढं मोठं हे काय? त्यावर गायधनी म्हणतात, हे आपल्या सर्व ऑफिस स्टॉपकडनं तुला लग्नासाठी गिफ्ट. त्यावर भैरवी म्हणते, थँक्यू सो मच. तेव्हा गायधनी म्हणतात, बाकी लग्न मात्र अगदी धूमधडाक्यात झालं. त्यावर भैरवी म्हणते, तुम्ही सगळेजण आलात त्याबद्दल खूप खूप थँक्यू, खूप छान वाटलं. तेव्हा योगिता म्हणते, भैरवी सॉरी यार, मी तुझ्या लग्नाला नाही येऊ शकले. त्यावर भैरवी म्हणते, इट्स ओके, आणि काव्या कशी ते सांग आधी, आणि आज कशाला यायचंस ऑफिसला? सुट्टी घ्यायचीच ना? त्यावर योगिता म्हणते, भैरवी लग्न होऊन दुसऱ्याच दिवशी तू ऑफिसला आली, मग आम्हाला नको का यायला? तेव्हा हर्षा हसू लागते आणि मुद्दाम खोचून बोलते की खरंच सगळे माझगावकर कसले ग्रेट आहे नाही? त्यावर भैरवी म्हणते, कमिटमेंट पाळणं काही ग्रेट नसतं हर्षा, पण आजकाल लोक कमिटमेंट पाळत नाही म्हणूनच जरा ग्रेट वाटतं. त्यावर हर्षा म्हणते, अगं तू काम केलंस काय किंवा नाही केलंस काय, तुला कोण विचारणार आहे? तेव्हा योगिता विषय बदलत म्हणते, जाऊ दे ना ते सगळं, आणि भैरवीला विचारू लागते, भैरवी काल तू केबिनमध्ये ट्रॅप झाली होतीस ना गं? त्यावर भैरवी म्हणते, हो, लाँग स्टोरी, बाबा आलेत म्हणून, नाहीतर वाट लागली होती माझी. बोंजाळेंना कॉल करून त्यांनी किल्ली शोधली म्हणून मी लवकर गेले, नाहीतर मुहूर्तच टळला असता माझा. तेव्हा आरशा म्हणते, वा वा वा, आता सगळा कौतुक सोहळा करून झाला असेल तर कामाला लागूया का आपण? त्यावर भैरवी म्हणते, एक्झॅक्टली, आणि ती मुद्दामच तिच्याजवळ येऊन विचारू लागते, काय हर्षा मॅडम, रिपोर्ट द्यायला सांगितलेला त्याचं काय झालं? तेव्हा हर्षा म्हणते, हो करतीये मी. त्यावर निचुल्ले म्हणतो, भैरवी काल ऑफिसला सुट्टी असल्याने राहून गेला असेल. तेव्हा भैरवी म्हणते, पण रिपोर्ट मी 3 दिवसापूर्वीच करायला सांगितलेला.
तेव्हा हर्षाकडे मात्र बोलण्यासाठी काही नसतं. तेव्हा भैरवी म्हणते, कळलं आता मी का आली आज ऑफिसला? आणि ती हर्षाला म्हणते, कसं आहे ना, एफिशियंट माणसं कामाला प्रायोरिटी देतात हर्षा, आणि इनएफिशियंट माणसं तिच्याकडे बोट दाखवत म्हणते, हे असं कारणं देतात आणि मला आजच्या आज तो रिपोर्ट हवा आहे असं म्हणून भैरवी तिथून निघून जाते. आता इकडे राधाबाईंनी काम करून थकलेली असते. तेव्हा किशाभाऊ तिला विचारतो, काय कॉमेडी, इतक्या लवकर थकली काय? अजून बरीच कामं राहिली आहे. त्यावर ती म्हणते, जाऊ दे आता मी फक्त आराम करणार आहे. त्यावर किशाभाऊ म्हणतो, त्या म्हाताऱ्याला सांगणार काय? त्यावर ती म्हणते, सांगेल मला काय सांगायचं ते. यांच्या लग्नामध्ये यांनी फक्त साड्यान दागिने घालून मिरवायचं आणि आपण नीरा काम करायचं. मला वाटलं म्हातारा बक्षीस देईन, पण काहीच नाही. तेव्हा किशाभाऊ विचारतो, मला सांग लग्नात भरपूर खर्च झाला असेल नाही? त्यावर ती म्हणते, बाप्पा हात सोडून खर्च केला ना म्हाताऱ्यानं. तेव्हा ती म्हणते, काव वेणूबाईने आपल्या दोघी सुनांसाठी दागिने तर केलेच असेल ना? आता एक सून तर गेली ढगात, मग आता सगळेच दागिने या महामायाला भेटेल. आणि तिच्या डोक्यात एक आयडिया येते आणि ती किशाभाऊला म्हणते, ऐका तर आता कालच लगीन झालं म्हणजे दागिने आज असतील की इथं कुठं घरात? जा बरं शोधा, असं म्हणून ती किशाभाऊला दागिने शोधायला सांगते. इकडे आता डोक्याला हात लावत हर्षा म्हणते, ओ गॉड, आता ही भैरवी माझ्या डोक्यात जायला लागलीये. तेव्हा तृप्ती म्हणते, आता वरच्या लेवलला हवाच झाली असेल की लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच कामावर आली आणि लग्नाच्या दिवशीसुद्धा काम केलं हिने. त्यावर निच्चुले म्हणतो, हेच मला आवडत नाही, सिनियरसुद्धा हिलाच कॉल करतात. त्यावर हर्षा म्हणते, अरे त्याचंच तर शो ऑफ करते ती. तेव्हा निच्चुले म्हणतो, उगाच सुटली, तिथेच अडकून बसली असती ना तर बरं झालं असतं. त्यावर हर्षा म्हणते, तिच्यापेक्षा जास्त जर कोणी डोक्यात जात असेल ना ते माझगावकर आहे. आणि ती म्हणते, सुपर हिरो आहे का हा माणूस? ऐनवेळी बरोबर येऊन हिरोईनला सोडवून नेलं. तेव्हा निच्चुले म्हणतो, आय स्वेअर एक वेळेला ती भैरवी परवडली, पण हा माणूस ना डोक्यात जातो. तेव्हा तृप्ती म्हणते, काहीही करून ना या दोघांची कटकट थांबवायलाच हवी आपण. तेव्हा हर्षा म्हणते, मी पण तोच विचार करतीये आता. तितक्यात तिच्या डोक्यात एक आयडिया येते आणि ती मोठ्याने म्हणते, आयडिया. आता इकडे अनिशच्या पण डोक्यात एक आयडिया आलेली असते आणि तो भैरवीला कॉल करतो. तेव्हा भैरवी विचारते, कसली आयडिया? त्यावर तो म्हणतो, मला असं वाटतंय की आपण 2-4 दिवस सुट्टी घेऊन तुझ्या बाबांच्या गावी म्हणजे कोकणात फिरायला जाऊया. त्यावर भैरवी हसू लागते. त्यावर अनिश म्हणतो, अगं हसायला काय झालं? त्यावर भैरवी म्हणते, त्यासाठी मला माझ्या बॉसला विचारावं लागेल. त्यावर अनिश म्हणतो, मग अगं विचार. त्यावर भैरवी विचारते, मग तुझ्या सुट्टीचं काय? ते वाणिश म्हणतो, अगं माझं काय, माझी कंपनी तुझ्या कंपनी एवढी मोठी नाही आहे. जरी मी 3-4 दिवस नसलो तरी इथे काही कोणाला फरक पडत नाही. माझं होईल काहीतरी जुगाड. आता इकडे निच्चुले, हर्षा आणि तृप्ती काहीतरी शोधत असतात. तेव्हा हर्षा म्हणते, निच्चुले ऐक, नीट शोध, मी खरंच वाचल्यासारखं मला आठवतंय. तेव्हा निच्चुले म्हणतो, हर्षा अगं धीर धर ना, मी बघतोय. त्यावर ती म्हणते, वेळ कमी आहे आपल्याकडे म्हणून सांगतीये, पटपट बघ. तेव्हा तृप्ती विचारते, अरे पण तुम्ही शोधताय काय? त्यावर हर्षा तिला म्हणते, तृप्ती यू जस्ट वेट अँड वॉच. तेव्हा गायधनी त्यांची चाललेली गंमत बघत असतात आणि त्यांना विचारतात, काय चाललंय काय तुमचं? आणि केव्हाचं खुसूरपुसूर काय करताय? त्यावर निच्चुले म्हणतो, गायधनी कामच करतोय. त्यावर गायधनी म्हणतात, हे असं घोळका करून. तेव्हा तृप्ती म्हणते, गायधनी तुम्हाला काय करायचंय, तुम्ही तुमचं काम करा ना. त्यावर गायधनी म्हणतात, मलाही सांगा ना, म्हणजे मलाही काम करता येईल. त्यावर हर्षा म्हणते, कळेल, वेळ आली की सगळं कळेल. तेव्हा निच्चुले हर्षा आणि तृप्तीला म्हणतो, चला आपण कॅफेटेरियामध्ये जाऊया, आणि ते तिकडे निघून जातात. आता इकडे आल्यावर निच्चुले जोरात ओरडतो आणि म्हणतो, सापडला. तेव्हा हर्षा म्हणते, मी म्हणाले होते ना तुला की मी नक्की वाचलेला आहे. त्यावर निच्चुले म्हणतो, येस यू वेर ॲब्सोल्युटली राईट, हा क्लॉज आपल्या कंपनीच्या रूलमध्ये आहे आणि हा माझ्या जॉईनिंग लेटरमध्ये सुद्धा आहे. त्यावर तृप्ती विचारते, एक मिनिट, कसला क्लॉज, कशाबद्दल बोलताय? त्यावर हर्षा सांगू लागते, अगं तृप्ती, आपण आपल्या फॅमिली मेंबरपैकी कुणालाही सेम कंपनीमध्ये अपॉइंट करू घेऊ शकत नाही, हा क्लॉज. तेव्हा तृप्ती म्हणते, अगं पण हर्षा, माझगावकरांना तूच हायर केलं आहेस ना. त्यावर ती म्हणते, एक मिनिट, मी फक्त त्यांना रिक्रूट केलं आहे, हायर तर त्यांना त्यांच्या सुनेने केलं आहे. तेव्हा तृप्तीला खूप आनंद होतो आणि ती म्हणते, सो याचा अर्थ असा, माझगावकर आपल्या कंपनीच्या पॉलिसीच्या अगेन्स्ट काम करतायत. त्यावर ती म्हणते,
करेक्ट. टेक्निकली ते इथे काम करूच शकत नाही. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. धन्यवाद.